नवरात्र उत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे, त्यामुळे मुस्लिमांना प्रवेश देऊ नका, अशा सूचना विश्व हिंदू परिषदेकडून आयोजकांना करण्यात आल्या आहेत। गरबा कार्यक्रमात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश घ्यावा, असं सुद्धा निवेदन त्यांनी दिलंय। टिळा लावा, देवीची पूजा करायला लावा, अशी ही मागणी विश्व हिंदू परिषदेनं आयोजकांकडे केली आहे। ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरब्यात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली। गरबा नृत्य नाही, देवीला प्रसन्न करण्यासाठी गरबा खेळला जातो, असं विश्व हिंदू परिषदेनं सांगितलंय। आमचं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तींची आमच्या भगवतीवरती श्रद्धा नाही, भक्ती नाही, समर्पण नाही, त्यांनी या गरबा उत्सवामध्ये प्रवेश न करावा आणि त्यांना करू न द्यावा, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे। त्याच्याकरता आम्ही सर्व जे काही गरबा उत्सव आयोजक आहेत त्यांना भेटतो आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे, भेटून पण या गोष्टीमध्ये आम्ही हे करतो आहे। आणि म्हणून त्यांना थांबवण्याकरता त्यांनी आधार कार्ड बघावं, गेट जे आहे जिथनं प्रवेश होणार आहे तिथे त्यांना सगळ्यांना टिळा लावावा। तर नवरात्र उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि या पार्श्वभूमीवरती विश्व हिंदू परिषदेचं हे वक्तव्य समोर आलंय। याबाबत आपण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीरजी, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। विश्व हिंदू परिषदेचं हे वक्तव्य समोर आलंय, गरब्यासाठी फक्त हिंदूंना प्रवेश द्या, मुस्लिमांना नको, असं त्यांचं म्हणणं आहे। तुमची प्रतिक्रिया? नाही, माझा आता मी त्यांच्याशी जरी बोललो नाही तरी नागपूरमध्ये माहिती घेतली जी, त्यांनी असं कोणतंही स्पष्टपणे काही आधार कार्ड म्हणजे माहिती असावी, कोणी त्या महिलांची छेडखानी केली, कुठं महिलांना धक्का जावगा, कुठं समाजकंटक आले आणि मग त्यातून महिलेच्या सुरक्षेचा विषय येतो। आणि म्हणून जेव्हा मी याबद्दलची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की असा कुठेही विशिष्ट धर्म टार्गेट ठेवून कुठेही काहीही नाही। आधार कार्ड याचा अर्थ तिथं जेव्हा गर्दी जमते आणि मोठ्या प्रमाणावर नवरात्रीच्या उत्सवावर आमच्या आई बहिणी अतिशय मनमोकळ्या वातावरणामध्ये तिथं सामील होता यावं आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी म्हटलं। दुसरा मुद्दा की कोणताही उत्सव हा सर्वांना सामावून घेणारा उत्सव असतो, नको असा उत्सव असण्याचं काही कारण नाही। आणि तसाही आपला धर्म हा सहिष्णू आहे, आपल्या धर्मामध्ये लवचिक आहे, आपल्या धर्मामध्ये सब समाज को साथ लिए हम हा भाव आहे। आणि म्हणून असं कधीच होत नाही, म्हणजे मी तरी इतके वर्ष अनेक उत्सवात बघतो की या उत्सवामध्ये अशी कुठेही भावना नाही। पण मला जर तुम्ही जे नाव सांगितलं मी त्या शोधात आहे की मी स्पष्टपणे विचारू इच्छितो की धर्मानुयायी त्यांनी केलं आहे का, किंवा जसं आता मला नागपूरच्या एका सहकार्याने सांगितलं की असं कुठेही नसून यामध्ये फक्त सुरक्षा महिलांची हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि आज आपल्या महाराष्ट्रात असेल की देशात असेल, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा हा अधोरेखांकित करून लक्ष देण्याची आवश्यकता आहे, एवढाच भाव आहे असं ते म्हणाले। पण तरीही मी प्रयत्न करतोय आणि आपण सुद्धा प्रयत्न करा, ज्यांनी असं काही नोटीस किंवा म्हटलं असेल त्यांना तुम्ही स्पष्टपणे विचारलं पाहिजे। अन्यथा ज्याच्या मनातला भाव आहे तो लोकांना माहित होत नाही आणि आपण मात्र चुकीचा भाव लोकांपर्यंत पोहोचवतो आणि समाजामध्ये कारण नसताना दुही निर्माण होण्याचं काम होतं। जी, सुधीरजी, एक बाईट समोर आला होता, त्यामध्ये काही गोष्टी प्रत्यक्ष समोर आलेल्या आहेत। जर अशा प्रकारची सूचना केली गेली असेल तर कितपत ते योग्य आहे, काय वाटतंय तुम्हाला? नाही, मी जसं सांगितलं त्यांचं म्हणणं आहे की सुरक्षेच्या दृष्टीने आधार कार्ड, जसं आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण राहुल गांधीजी येणार असेल तर तिथं आपण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड देतोच ना, म्हणजे तिथं काही धर्माही आधार कार्डाचा विषय थोडी असतो। त्यांचं म्हणणं आहे की सुरक्षेसाठी त्यांची सूचना होती की या ठिकाणी जे लोक समाजकंटक आहे त्यांनी काही आपल्या महिलांच्या छेडखानी किंवा कुठं मुद्दाम व्हिडिओ काढला जातो, मग व्हिडिओ काढून त्या महिलेच्या संदर्भामध्ये काही घटना घडवण्याचा प्रयत्न केला जातो, अशा घटना होऊ नये म्हणून अशा ठिकाणी करावं असं त्याच सोबतच्या सहकार्याने मला फोनवर सांगितलं जेव्हा मला। आणि म्हणून माझा व्यक्तिगत मत आहे की तुम्ही
ज्यांच्याबद्दल त्यांनाच जर इंटरव्ह्यू घेतला तर तुमची स्पष्टता वाढेल. अन्यथा त्यांच्या मनात एक भाव आहे आणि सुरक्षेचा भाव, एवढा पवित्र भाव असताना आपण मात्र तो भाव जो आहे त्याचं रूप बदलवतो आहे. मला वाटतं की हे योग्य नाही. तुम्ही संबंधितांनाच फोन करून विचारा की सुधीरजी, तुमचा मुद्दा पटलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. यानंतर आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. अतुलजी, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गरब्यात फक्त हिंदूंना प्रवेश द्यावा ही विश्व हिंदू परिषदेची सूचना कितपत योग्य आहे, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, अशी जर सूचना केली असेल तर ती अतिशय अयोग्य आहे. आणि आता सुधीर भाऊ जे बोलत होते की आधार कार्ड पाहिलं तर आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे, तर मला त्या आधार कार्डवर कुठे लिहिलं असते का हे लोक मुलींची छेडखानी वगैरे करतात? मी असं आजपर्यंत पाहिलं नाही. राहिलं राहुल गांधींच्या सुरक्षेचं, त्यांना सांगतो मी किती सुरक्षा त्यांची काढून घेतलेली आहे. राहुल गांधी यांचं जीवन काही यांच्यासाठी महत्वाचं नाही, भाजपसाठी. आणि त्याच्यामुळे त्यांची ती सुरक्षा काढली. आता बिना आधार कार्डचं पण राहुल गांधींच्या आसपास जाऊ शकतो. तुम्ही पाहिलं असेल की राहुल गांधींच्या आसपास हजारो लोक जमा होतात आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तरी हे सरकार काही लक्ष देत नाही. आता राहिला प्रश्न असा आहे की भाजपचा आणि त्यांच्या संलग्न संस्था ज्या आहे त्या हिंदू मुस्लिम याच्या व्यतिरिक्त दुसरे त्यांच्याकडे विषय नाही. कारण त्यांनी महागाई असेल, बेरोजगारी असेल, ही सगळी हिंदूंवर राहिलेली आहे. मोठ्या प्रमाणावर जीएसटीचं कलेक्शन, प्रत्येक गोष्टीवर टॅक्स जो लावलेला आहे त्याची उत्तरं यांच्याकडे नसल्यामुळे केवळ धार्मिक तेढ कशी निर्माण करता येईल आणि त्याच्यातून काही राजकीय हेतू साध्य करता येईल का, हा एवढा त्यांचा हेतू असतो. पण सुदैवानं जनतेनं आता हे ओळखलेलं आहे आणि त्याला काही प्रतिसाद मिळत नाहीये आणि त्याच्यामुळं यांच्या कुठेही डाळ शिजत नाहीये. मला असं वाटतं की या देशामध्ये अनेक वर्षापासून गरबा होतात, मोठ्या प्रमाणावर लोक त्याच्यामध्ये सामील होतात. मी अशा पद्धतीनं पाहिलेलं आहे की विशिष्ट धार्मिक लोकच अशा पद्धतीनं काही करतात. लालबागच्या राजामध्ये आपण किती लोकांना पकडलो पोलिसांनी? आपण बघितलं लालबागच्या राजामध्ये आपण असं बघितलं ना, विकृत प्रवृत्ती ह्या सगळ्यांकडेच असतात आणि त्याच्यापासून संरक्षण देणं हे पोलिसांचं काम आहे. तुम्ही लेडीज पोलीस कॉन्स्टेबल लावा, तिथे पोलीस कॉन्स्टेबल लावा, योग्य सुरक्षा द्या आणि कोणीही जर असं काही महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कडक मधली कडक तिथे सजा द्या. तुमचा मुद्दा पटलेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.